फलंदाज होते त्यामुळे कॉन्फिडन्स होता की आपण ह्यांना काढू शकतो, बॉल पडू शकतात त्यांच्या वेळेस. आणि जसं प्लॅन वर्कआउट केला, कॅप्टननी खूप साथ दिली, वेळोवेळी चान्स दिला, त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद, आपलं मनापासून आभार, खूप साऱ्या शुभेच्छा. तर यानंतर पुढील मॅच मैदानावरती सुरू होते आणि पुन्हा एकदा जाव्यात कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत मावळ भूषण सुमित सोनवणे सर. तकडीचे श्री माधवदेवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आयोजित हिंजवडी चषक 2025 स्पर्धेचा आजचा असणारा हा अंतिम दिवस. सुपर 8च्या लढतींना मात्र मैदानामध्ये शुभारंभ झालेला आहे. आणि आज जर आपण इथे सकाळच्या सत्रामध्ये बघितले गेले तर थोड्याशा लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. आजचा सामना क्रमांक 3 सुपर 8चा. एका बाजूला मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, या दोन संघांमध्ये असणारा सामना. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिजे दाखल होताना निश्चितपणे पहिली विकेट डाऊन झाली आहे गणेश आणि दुसऱ्या बाजूला आता असेल अभि. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं आहे किरण. डोरफुल टॉस अगदी ऑन साइडच्या दिशेने अलोन दी कार्पेट डाऊन द ग्राउंड यावेळेस स्ट्रोक इथे खेळलाय आणि तोपर्यंत ते मैदानात घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धावींच्या मदतीने संघाचं धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 3 धावा. किरण आपण पाहते मैदानामध्ये षटक क्रमांक असताना पहिलं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रामुख्याने ज्यांचं खूप दिवसानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ज्यांची भेट नक्कीच या क्रिकेटने ओळख करून दिली आणि पुन्हा एकदा त्या क्रिकेटच्या मैदानावर त्यांची भेट होतीये. सध्या जर आपण पाहिलं तर या मैदानाचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर पुणे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच पुणे जिल्ह्यामध्ये सर्वस्व एक वेगळी छाप सोडणारे कृष्णा लाईव्हचे असणारे सर्व सन्माननीय कृष्णा पोकरकर सरांचं देखील प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे. कृष्णा सर, आपले देखील मी हिंजवडी चषकामध्ये स्वागत करतो. आणि मॅच कडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. चेंडू डॉट येताना जो आपल्याला बघायला मिळाला 3 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. किरण षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना यावेळेस अगदी दूरवरून चेंडू मात्र खेळायचा होता. बॉडीचा वेट तिथे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉडी चेंडूच्या रीच पर्यंत घेऊन गेले नाहीये. डॉट चेंडू इथे असेल. षटक क्रमांक संपलं जातं इथे मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जर आपण बघितले गेले तर 3 धावा आहेत. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये बघितले गेले तर नक्कीच कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, या 2 तगड्या संघांमध्ये असणारा सामना. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोळवण संघाचा संघर्ष आतापर्यंत फार मोठा राहिलेला आहे. क्वार्टर फायनलची मॅच कोळवण संघाची कोण विसरेल. समोर न्यू गोल्डन बावधनचा संघ असताना आणि त्यामध्ये कमलेशला पहिल्याच बॉलवरती मिळालेले जीवदान, तिथून पुढे कमलेश पवारने खेळलेल्या त्या 42 धाव्यांची ती इनिंग आणि संघाला मात्र विजय मिळाला. सुमेध घावरे मात्र यांनी निश्चितप्रमाणे या संघाची चांगली बांधणी केली आहे आणि आज बघायचं पुन्हा एकदा ते मानाचं करंडक डोळ्यामध्ये साठवलेलं आहे. ते स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न जर आज पूर्ण करायचं असेल तर चांगल्या ताकदीने आता मात्र कोळवण संघाला देखील उतरावा लागणार. परंतु समोर शंभूराजे क्रिकेट क्लब चांदेचा संघ आहे. हा संघ देखील एवढ्या सहजासहजी तुमची स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आणि आता जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू सुमेध गावरे यांचा जबरदस्त वेगवान चेंडू जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला आणि संघाची धावसंख्या यावेळेस 3 धावा च्या स्कोर कार्ड वरती ते असतील. सुमित स्ट्राइक आउट आपण पाहतोय. गणेश यावेळेस गणेशच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक, फटका फसलाय. मिड ऑफचे खेळाडू चेंडूच्या खाली मात्र निश्चितप्रमाणे जागा
बनवली होती तिथे, संधी बनवली होती, संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं तिथे होऊ शकलं नाही. आणि इथे 2 धावा मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत. गणेशला मिळालेले हे पहिलं जीवदान. आणि आता कोळवण संघाला देखील सांगायची गरज नाही की जीवदान किती धोकादायक असतं, कारण जेव्हा जेव्हा खेळाडूंना जीवदान मिळाले तेव्हा तेव्हा एक मोठी इनिंग खेळाडूने साकारली आहे. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला तिथे फील्ड करतील तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल, 1 धाव आली आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 6 धावा आहेत. 6 रन ऑन अ स्कोर कार्ड. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघ. ओहो, यावेळेस क्रीजच्या डीप मध्ये पोहोचले आणि चेंडूला मात्र निश्चितप्रमाणे फक्त दिशा दिली. चेंडू चाललाय डीप लॉंग लेगच्या दिशेने, हुक करण्याचा प्रयत्न केलाय आणि सक्सेसफुल देखील राहिलेत. हा चौकार आहे. चार धावा इथे मैदानामध्ये आल्या. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अभि पुण्याचा तयार. अभि 45 हा त्याचा आवडता क्रमांक आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय, परंतु मैदानामध्ये बघायचं यावेळेस चेंडू डॉट असणार आहे. शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाचा देखील संघर्ष नेहमीच आपण अनेक स्पर्धेमध्ये बघितलाय. जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला जरूर शिकवलं, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे आम्हाला छत्रपती संभाजीराजेंनी शिकवलं. आणि शंभूराजे क्रिकेट क्लब चांदेचा संघ की त्यांनाही इतिहास आठवावा लागणार आहे, कारण संघ थोडासा आपण पाहिले गेले तर पिछाडीवर आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा त्या क्रीज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग नाहीये तिथे. चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा इथे खेळ संपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितल्या गेल्या तर 10 धावा, 1 फलंदाज बाद असताना. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय अगदी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि मैदानामध्ये आपण जर बघितले गेले तर पुन्हा एकदा एक कॅच जरूर मिस झालाय. गणेशला मात्र ती मिळालेले जीवदार आहे. आज खऱ्या अर्थानं मोबाईल तर प्रत्येक गावातील ग्रामस्थ मात्र देखील प्रामुख्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिले गेले तर आपल्या गावातील खेळाडूंना, गावातील संघाला निश्चितप्रमाणे सपोर्ट करण्यासाठी प्रामुख्याने ते जोडले जातील. पुन्हा त्या कॅप्टनचं लक्ष वेधेल मी. 20 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे निर्धारित. 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक आता 3रं घेऊन श्याम. पहिलाच बॉल. यावेळेस टप्पा मागे ठेवला, खांद्याचा वापर केला यावेळेस श्यामने. अगदी शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला यावेळेस गणेश यांचा. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. डॉट बॉल आलाय. ओ पुन्हा एकदा. आता मात्र टप्पा थोडासा पुढे खेचला, पुढे ठेवला टप्पा. क्रॉस द बॅट यावेळेस ट्राय केला गणेश यांनी. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पुन्हा तिथे मैदानामध्ये डॉट आलाय. 10 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी 3रं षटक जे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये पुण्याचा श्याम तयार असेल. ओव्हर द विकेट. ओ लागोपाठचा 3रा चेंडू. मी नेहमी सांगत असताना की आयुष्यामध्ये एखादा पराभव पुसून टाकण्यासाठी तुमचा एक विजय महत्वाचा असतो आणि ते बॅटिंग टीमने DRS घेतलेला आहे. रिव्हचा वापर केला बॅटिंग टीमने आणि 3ऱ्या पंचांकडून निर्णय काय इथे दिला जाणार हे देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर तिथे दोन्ही समालोचक आहेत, 3रे पंच देखील आहेत, सोबत अमित भुजबळ आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे आणि 3रे पंच इथे निर्णय काय देणार. फेअर डिलिव्हरी. रिव्ह अनसक्सेसफुल. 10
10 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. प्रामुख्याने आज मला वाटतं आमच्या कृष्णा पोखरकर सरांनी आज वेळ काढलेला आहे. ओ पुन्हा एकदा यावेळेस बिग हिटचा केलाय, चेंडू हवेत, फटका फसला आणि तिथे लॉंगॉनचे खेळाडू आले चेंडू पर्यंत. आदित्यने मात्र एक टिपलाय, जबरदस्त कॅच, विकेट. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण आता बघितलं गेलं तर अगदी विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत आपण पाहिलं तर दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना तर एका तराजूमध्ये जर ठेवले तर दोन्ही संघांची ताकद ही समान आहे. समान ताकदीचे असणारे हे दोन्ही संघ आहेत. आणि दोन्ही संघाने आपण पाहिलं गेलं तर अनेक वेळा अपयश पचवलेलं आहे. त्यामुळे प्रयत्न एकच आहे की एक तरी हिंजवडी चषकाचं मानाचं करंडक आम्हाला आपल्या हातामध्ये मिरवायचं आहे. आम्हाला सेमीफायनल पर्यंत पोहोचायचंय, फायनल पर्यंत जायचंय. परंतु त्यासाठी या सामन्यामध्ये जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं मैदानामध्ये यावेळेस तयार असतील श्याम. ओहो, पुन्हा एकदा शफल तर जरूर झाले, परंतु यावेळेस खोलवर टप्प्याचा वापर तिथे केला श्यामने. चेंडू आलाय डॉट. तिसरं षटक हाताळतोय श्याम आणि आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. बघायचं निर्धाव षटक टाकण्याचा मान श्याम देखील आपल्या नावावरती कोरेल का? श्याम वाघमारे. हलक्या हातानं, वाह, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मित्रांनो श्यामचं, ज्याने निर्धाव षटक हाताळलंय. एकही धाव मात्र त्याने खर्च करू दिली नाहीये आणि महत्वाचं म्हणजे एक विकेट देखील त्याने मिळवली. निर्धाव षटक आपण नक्कीच या स्पर्धेतलं आपण पहिलं अजिंक्य खैरेच्या माध्यमातून, ज्याने मात्र पहिलं निर्धाव षटक हाताळलं. आणि आपण पाहतो ना, असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. माणसाची पर्सनॅलिटी अशी पाहिजे की समोरचा बघून 10 वेळा त्याने विचार केला पाहिजे. आणि ती पर्सनॅलिटी ठेवणारे आमचे प्रसाद पवळे आहेत, मुळशी तालुक्याचा हार्ड हिटर. आणि विशेष आपण पाहिले गेले तर मला वाटतं मुळशी तालुक्याचे त्यांना किरण पोलार्ड म्हटलं तरी काय हरकत नाही, इतकी आक्रमकता त्यांच्याकडे. म्हणजे तुषार निश्चितप्रमाणे खूप हुशार आहेत आणि हुशारीने ते निश्चितप्रमाणे आमच्यापर्यंत उत्तर दिलेली आहेत. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन आता आदित्य शिंदे. पहिलाच बॉल इथे फुल टॉस होता. बीमर चेंडू, बिन टप्प्याचा टाकलेला बॉल आणि इथे पंचाने कळवले की हा चेंडू नो बॉल आहे. नो बॉल इथे मैदानाच्या मध्ये आता असेल. बघायचंय फलंदाजासाठी मात्र एक सुवर्ण संधी अवीसाठी आलेली आहे. अवी आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय, 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. उघडा डोळे पहा नीट, कारण आता असेल फ्री हिट. लोअर फुल टॉस पिक केलाय बॉलला. यावेळेस कमलेश आहे चेंडूच्या खाली, चेंडूला फील्ड करताय, चेंडूची फेकी होईल. वाह, कॅच जरूर तिथे घेतला, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. आणि आपण पाहिलं तर फ्री हिट वरती आपण म्हणतो ना की बाद होण्याचे चान्सेस फार कमी असतात, परंतु बाद होण्याचे चान्सेसही असतात. बाद होऊ शकतो खेळाडू, मग त्यामध्ये धावबाद होऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय मराठी भाषेमध्ये सांगायचं झालंच तर जी विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाही ना, अशी विकेट तिथे निश्चितप्रमाणे ग्राह्य धरली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आमचे योगेश सरांच्या चेहऱ्यावरती ते स्मिथ हास्य, कदाचित त्यांना ते गिफ्ट आला असावं, स्पेशल गिफ्ट आहे. बॉलर तयार, ओर द विकेट. ओ हो,
हा चेंडू पुन्हा एकदा बोट रोल केली होती, थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. डॉट व्हाईट बॉल इथे आलेला आहे. अतिरिक्त धाव मैदानामध्ये आली. आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे थोडासा ब्रेक लावण्यामध्ये कोळवण संघाचे गोलंदाज मात्र इथे यशस्वी राहिलेले आहेत. आतापर्यंत फलंदाजांना एक चौकार सोडला ना तर एकही मोठा फटका त्यांनी खेळू दिला नाही. आणि मला वाटतं आता बॅट फिरवावी लागणार आहे. तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. आणि यावेळेस फिरवली आहे बॅट मिड विकेटच्या दिशेने. लेट पण थेट आला हा षटकार आहे. डीजे आर्गन देखील सांगतायत की नक्कीच आता इथे हे खवळलेलं रक्त आहे. अभिच्या बॅटमधून आपण पाहतोय आलेला षटकार. 20 धावा स्कोर कार्ड वरती. आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की तुम्हाला स्वप्न बघायची आहे तर ती मोठी स्वप्न बघा. पुन्हा एकदा बिग हिट मिड विकेटला. कडक बेधडक हा षटकार छेदन. DJ Kiran Suspense. इथे मैदानाच्या मध्ये आता अवी थांबायला तयार नाहीये. त्याने टॉपचा घेर टाकलेला आहे आणि त्याची गाडी सुसाट वेगाने निघाली आहे. आदित्यवरती आक्रमण. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू इथे मैदानामध्ये आपण बघितलं तर आता आलाय डॉट. धावलकावरती 26 धावा. मुळशी तालुक्याची रन मशीन तनुज पोवळे इन ऍक्शन यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा आदित्य शिंदे. पुन्हा एकदा फुटवर्क नव्हतं इथे. जाग्यावरती उभं राहून मात्र दूरवरून मात्र स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न केला अभिनय. हा चेंडू इथे डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितले गेले तर 26 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद असताना यानंतर देखील आपण पाहिले गेले तर आणि विशेष आपण पाहिले गेले तर मी म्हणेल मुळशी तालुक्याचे जेम्स बॉन्ड आमचे तेजस पोवळे हे देखील आपण पाहिले गेले तर यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये नक्कीच आपण पाहिले गेले तर प्रत्येक खेळाडू आपली एक वेगळी ओळख निर्माण करतोय. आज सकाळ सत्रामध्ये पहिलीच मॅच आम्ही पाहिली. पहिल्याच मॅच मध्ये विजयाचा झेंडा रोवणारा म्हाळुंगे क्रिकेट क्लबचा संघ. लो स्कोरिंग मॅचेस होती आणि तिथे मात्र एक दादा संघ SK हर्षित संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपण पाहिले गेले तर कासारंबोली संघांच्या गोलंदाजांचा आज बोलबाला राहिला आणि हा सामना क्रमांक 3 आहे. इथे मात्र आता बघायचं आहे कोळवण क्रिकेट क्लब संघाच्या देखील गोलंदाजाचा बोलबाला आहे. श्याम पुण्याच्या गोलंदाजीसाठी तयार. खोलवट टप्प्याचा बॉल. यापूर्वीचं षटक मात्र निर्धाव त्याने हाताळलेलं आहे. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव आली आणि एका धावेने धावलकावरती 27. जेवण आलेलं आहे आणि जिथे आपण पाहिले गेले तर ज्या गाड्या आहेत तर विनंती आहे त्या गाड्या थोड्याशा आपण बाजूला करून घ्या. जेवणाची गाडी येण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण होतोय. हा चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. ओहो तिथे मैदानाच्या मध्ये बघायचं कॅच मिस केलाय. आणि एक सध्या ग्रुपवरती आपण देखील बघितली चर्चा 2 खेळाडूंची जरूर झाली. त्यामध्ये स्वराज आणि वैभव या दोन्ही खेळाडूंचे जे क्षेत्ररक्षणाची चर्चा झाली. ज्या दिवशी मात्र त्याने क्षेत्ररक्षण केलं त्या दिवशी मात्र इथे प्रेक्षकांनी भरभरून त्यांना नक्कीच प्रेम दिलं, त्यांना सपोर्ट केला. श्याम पुण्यात तयार. पुढे सासावत पुण्यात कट केल्या बॉलला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली आणि तिथे बॅकअप साठी खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या सपळाने धावा बनवल्या जात आहेत. धापलकावरती 30 धावा आहेत. 5वं षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना आज प्रत्येक गावातील ग्रामस्थ जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जात आहेत. प्रत्येक गावातील ग्रामस्थांचा एकच विचार आहे की आपले गावातले खेळाडू आपल्या नजरेसमोर चांगले खेळावेत. आम्ही त्यांच्याबद्दल चांगलं खूप काही ऐकलेलं आहे. आज बघायचंय. क्रॉस द बॅट यावेळेस डीप स्कोर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय.
सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर आपण बघितले गेले तर आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31 धावा, 31 रन. बॉल तयार, पुण्याचा श्याम. ओ यावेळेस सफल झाले, हुक केलाय बॉलला, पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. कोही नाही मौका, ये सीधा चौका, 4 रन. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघितले गेले तर आता मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला, 35 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा हुक करायचा होता, सफल झालेत. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू होते चेंडूच्या खाली, परंतु कॅच तिने मात्र ड्रॉप केलाय, मिस केलाय. कमलेशकडे टाकलेला हा चेंडू. आणि यावेळेस मात्र आपण बघायचं मैदानामध्ये विकेट आली तिसऱ्या धावेसाठी. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा. 38 धावेंचं टार्गेट आता इथे मात्र ठेवलेलं आहे ते कोळवण क्रिकेट क्लब संघासमोर. थँक्यू डीजे. तर आजच्या दिवसातील सुपर 8चा शेवटचा सामना मैदानाच्या मध्ये असेल आणि तो सुपर 8चा सामना असणार आहे 2 तगडे दादा संघ मैदानाच्या मध्ये. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. जेवण थांबलेलं आहे थोड्याच्या बाजूला करा. गाडीच्या हँडल लॉक केलेलं आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. शिंग बजलं एक मुखान गज बजलं डोळ दिपल आवार सुटल भगत हे सार एक वटल. हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा. माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा. माझा अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता. ब्रेक मध्ये आपण मित्रांनो टॉस करतो. सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये असणारा सामना. समयाचा टॉस मुळशी सम्राट शिंग बजलं एक मुखान गज बजलं डोळ दिपल आवार सुटल भगत हे सार एक वटल. हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा. माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा. माझा अवसान तू माझा. कॅप्टन 2 कॅप्टन आहेत. टॉस होणार आहे या ठिकाणी. महेशजी जांभूळकर वडील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस हेड इज कॉल टेल. टॉस मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारी संघाने. प्रथम निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज सकाळपासून आम्ही पाहतोय 50+ एकही संघ मात्र धावा बनवू शकलेला नाहीये. आज थोडंसं विकेट वरती सकाळी थोडंसं ड्यू होतं, परंतु उन्हाचा चटका आहे. आता ड्यू तसा प्रकार काही दिसत नाहीये, त्यामुळे कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न आहे. आता पिरंगुटसाठी 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. स्पेशली आज टीम मध्ये जास्त फोकस पिरंगुट संघामध्ये कोणाला करणार आहे? आज फोकस पूर्ण त्यांच्या 11 प्लेयरला. थँक्यू. तुला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नागेश, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे आणि कासारसाई संघाने सांगितलं की आम्ही 50-55 पर्यंत आम्ही तुम्हाला रोखणार आहे. तुमचा मानस किती आहे?
किती धावा बनवण्याचा धाडस असेल? आम्ही 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. स्पेशली 70 धावा बनवण्याचा. आणि जास्त टीम मधून अपेक्षा कोणाकोण आहे आज? टीम तर म्हणजे सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. महत्त्वाचं तर तनुज दादा, तेजस दादा, अजून वेदांत चाळेकर, बाकीचे अजून भरपूर प्लेयर आहेत. पण आज काही जण नाही आहेत. अनिकेत दादा आज नाही आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे बाकीचे खेळाडू आहेत त्यांच्या. स्पेशली आज कासारचा संघासमोर खेळायचं आहे आणि हा बॅटल मुळशीकरांसाठी नवीन नाहीये. नेहमी संघर्षमय मॅचेस होतात, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरती जास्त फोकस कोणावरती असेल आज? प्रत्येक खेळाडू चांगलेच आहेत त्यांचे पण. अक्षय दादा आहे, प्रताप दादा, प्रसाद दादा, सगळे खेळाडू चांगलेच आहेत त्यांचे पण. थँक्यू. तुला देखील या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच आपण काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुरेशजी खाणेकर, काशीनाथजी ससार आणि सन्माननीय बाळासाहेबजी मांडेकर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी हिंजवडी चषकामध्ये स्वागत करतो आणि घेऊन जातो पुढे त्या मॅचकडे. जसा मात्र दुसऱ्या डावाला जी सुरुवात होईल, कॉम्बॉक्स मध्ये आपल्या कानावरती पुन्हा एकदा एक सुमधुर गोड आवाज ऐकायला आपल्याला मिळेल. यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात ज्यांचे वाहता शब्दांचे वारे, त्यांचं नाव तुषार गवारे. तुषार सर या, आपलं स्वागत आहे. आजच्या दिवसाला आपण पाहतोय तिसरा सुपर हिटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे. या दोन संघामध्ये आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 38 धावेंचं आव्हान आणि त्या 38 धावेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. तिसऱ्या पंचांना मागणी तिथे जी केली जाते. नो बॉल साठी मात्र जो तिसऱ्या पंचांचा वापर इथे केला जाईल. येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये जेवणाचा कक्ष चालू होणार आहे. त्यामुळे जे काही संघ विजेते झालेले आहेत, जे काही संघ आज या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत, संघातील सर्व खेळाडूंना विनंती, आपण जेवणाचा कक्ष चालू झाल्यानंतर जेवण करून घ्या. तिसऱ्या पंचांचा वापर जो आपण पाहतोय ते निश्चित स्वरूपामध्ये आता केला जाईल. नो बॉल. तिसऱ्या पंचांनी कळवले ते नो बॉल, नो प्लस 4. एकूण धावा मिळत आहे ते 5. कमी धाव संख्या रोखायची असताना मात्र इथे गोलंदाजाला या चुका न परवडणार आहेत. प्रयत्न ते चांगले करावे लागतील. फ्री हिटचा बॉल, लोअर फुल टॉस, सुंदर इथं फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सरळ पोचल सीमारेषे पार. फ्री हिट वरती चेंडू पोचला सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 10 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये विशाल मार्कर हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती लीगचा सामना जर आपण पाहिले, लीगचे सामने जर पाहिले तर त्या सामन्यामध्ये चांगली अप्रतिम गोलंदाजीची भूमिका या खेळाडूंनी नक्कीच पार पाडली होती. आज तोच विश्वास दाखवावा लागेल. यावेळी पुन्हा चेंडू हवेत, वा प्रयत्न अप्रतिम होता. स्वतःला झोकून दिलं तिथे इष्टांच्या मागे अभिनय, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहतो तिथे थोडासा प्रयत्न अपुरा पडला. चांगला प्रयत्न तिथे मी म्हणेल अवीचा, परंतु तिथे झेल होऊ शकत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 11 धावा. सलामीच्या आघाडी जोड्या आपण पाहतो, एका बाजूने कमलेश पवार, दुसऱ्या बाजूने लहू, हे 2 आघाडीचे बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विशाल मांडेकर पुन्हा तयार. चांगला चेंडू, परंतु तितका चांगला फटका. मनगटाचा वापर, गवत कापत चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत प्रहार चौकार.
पुन्हा आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड संघाचा पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. समीकरण आता बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 25 चेंडू आणि 25 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. पहिलं षटक थोडंसं मागणी ठरलंय. मागणी गोलंदाजी ते पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये कमलेश पवारचा वार. चेंडू सीमारेषे पार. इस बार षटकार 6 धावा. मैदानाच्या मध्ये पहिलं षटक संपलं जाते. पहिलं षटक बरंचसं मागणं ठरलं. तब्बल 21 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. 21 धावा फलंदाजाने कुठून काढल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. आता शेवटच्या मैदानाच्या मध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. कमलेश पवार आणि लहू या आघाडीचे 2 बॅटर पाहतोय. नक्कीच सामना सोपा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना चमत्कार इथे करावा लागेल का. पटापट विकेट घ्यावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. आणि त्याच आपण पाहतोय शोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलाय तो रोहित ससार. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आता पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक लहू. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस. आडव्या पॅटर्न स्ट्रोक खेळलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. चेंडूला अडवेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल. स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर पिरंगुडगावचे उद्योजक सन्मान्य गौरवदादा पवळे त्याचप्रमाणे महेशदादा गोळे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होते आलेल्या दोन्ही अतिथी मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 22 धावा स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. आज जर पाहिलं त्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये फलंदाजाला बराचसा संघर्ष करावा लागलाय. धावेसाठी मात्र इथे बरेचसे संघर्ष करताना आपण फलंदाजाला पाहिलंय. परंतु हा सामना या सामन्यामध्ये मात्र फलंदाजाने बराचसा वेग मात्र धावफलकाला प्राप्त करून दिला पहिल्या षटकामध्ये. परंतु त्यानंतर दुसरं षटक अप्रतिम प्रकारे आतापर्यंत पहिले 2 चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालेत. कोणत्या प्रकारचे पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र फलंदाजाला आक्रमण करून दिलं नाही. अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ मात्र मिळवत रोहित ससार या गोलंदाजाला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या मध्ये हाताळताना पाहायला मिळतोय. स्कोरकार्डवरती धावा आहेत 23 धावा. शेवटचे 22 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 15 धावा. संघर्ष इथे करावा लागेल. गोलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. परंतु इथे खराब चेंडू फुल टॉस होता. इष्टरक्षक देखील चेंडूला अडवू शकला नाही आणि तिथे पंचांचा इशारा आला नो बॉल. बेमर चेंडू बिना टप्प्याचा बेमर आपण जो पाहतोय त्या मैदानाच्या नो बॉल घोषित होतोय. 9+1 कमी धावा रोखायच्या असताना इथे मात्र या चुका संघाला न परवडणार आहेत. एक छोटीशी चुकी मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते. अक्रॉस द पाठ फटका खेळलाय. फ्री हिटच्या बॉलवरती सुपर हिट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे टप्पा घेत चौकार 4 धावा. J J J J जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. मेरी राम जी से कहते ना जय सिया राम. मेरी राम जी से कहते ना जय सिया राम. चौकार जो इथे फ्री हिटच्या बॉलवरती येतोय. खराब चेंडू यापूर्वी पाहायला मिळाला. बीबर फ्री हिटची चेंडूवरती संधी होती फलंदाजला आक्रमणाची. तेच आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. चौकार ठोकला आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आता असतील त्या 29 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोणती विकेट न गमवता मात्र 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दोन्ही संघ जर पाहिलं या सीझन मध्ये नक्कीच नव्याने सुरुवात केली. नव्या उत्साहात नवीन जोशात मात्र खेळताना पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी जी दोन्ही संघांची पाहायला मिळाली. यावेळी हो गई गलती हो गई भूल और ए दांडी गोल. क्लीन बॉल फलंदाज बाद. पहिला धक्का पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. कमलेश पवारच्या रूपाने पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज जो तिथे
मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 29. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो आदित्य शिंदे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विस्फोटकता आक्रमकता या खेळाडूकडे देखील कुटुंब भरलेली आहे. शेवटच्या 20 चेंडू 9 धावेंची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नवीन फलंदाज दाखल झालाय. चांगली गोलंदाजी रोहित ससार ते मैदानाच्या आतमध्ये केले. चौकानंतर मात्र विकेट मिळवली. फलंदाजाला त्याने माघारी पाठवले. पहिलाच बॉल खेळत होता तिथे आदित्य, परंतु पाठवरती तितकासा बिडल चेंडू झाला नाही. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक बरेचसेच दूर तिथे पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव आपण पाहतो झेल तिथे होऊ शकलेला नाहीये. एकेरी दुहेरी धावा येतात, परंतु पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलं. त्यानंतर नक्कीच बराचसा संघर्ष जो मात्र जास्तीत जास्त गोलंदाजाला करावा लागतोय. पहिल्या षटकामध्ये जर गोलंदाजाने कमी प्रमाणामध्ये धावा खर्च केल्या असत्या तर ते समीकरण बरंच वेगळं पाहायला मिळालं असं. परंतु जर चर्चा गोष्टीला क्रिकेटमध्ये काहीही महत्त्व नाहीये. तर मग आपण पाहतोय पुन्हा आता मिस टाइम स्ट्रोक सिंगल आली आणि षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. महत्त्वाची विकेट मिळवली. आघाडीचा फलंदाजाला माघारी पाठवलंय आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी यातून 7 धाव्यांची गरज. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. पिरंगुट संघ आणि कासरसाई संघ दोन्ही संघाला विनंती असणारे आपण यानंतरच्या सामन्यासाठी तयार राहा. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची. कासरसाई संघ आपण तयार राहा, कारण आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. मैदानाच्या आतमधील खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संघ क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन निलेश मांडेकर जे गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल झालेत. चांदेगावचे असणारे विद्यमान उपसरपंच जे पण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. गावची जबाबदारी तर त्यांच्या खांद्यावरती आहेच, परंतु आज गावच्या संघाची जबाबदारी देखील त्यांना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. चांगली गोलंदाजी चमत्कारी ते होणं अपेक्षित आहे. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट इथे चांदे संघासाठी फार महत्त्वाचे असतील. पहिलाच बॉल बराचसा लांब ठेवला तिथे फलंदाजापासून वाईट लाईनला धरून मात्र चेंडू टाकला, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि अतिरिक्त दिशा भरकटल्यानंतर पंचांनी मात्र जमिनीला समांतर हात केलेत. कळवला वाईट बॉल. खराब चेंडू तिथे पाहायला मिळेल. अतिरिक्त अवांतर धाव खर्च होते. अतिरिक्त अवांतर धावा आता न परवडणार आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यावेळी कट चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. J J J जो केसरी के लाल मेरा छोटा सा थँक्यू. या चौकाराने मात्र आता समीकरण फार बदललं जाईल. शेवटचे 17 चेंडू 2 धाव्यांची गरज. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय कोळवन संघ. पुन्हा दालकात चेंडू तिथे खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी मात्र कोणत्या प्रकारे चुकी झाली नाही. तिथे एक सिंगल आणि याच सिंगल बरोबर दोन्ही संघांचा धावफलक एका समानतेवरती जाऊन पोहोचलाय. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची गरज. सेमीफायनल पासून कोळवन संघ मात्र 1 पाऊल दूर असेल. 16 चेंडू 1 37 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. रिव्हर्सचा प्रयत्न होता. आक्रमकतेने सामना संपवण्याचा प्रयत्न, षटकारा चौकाराने सामना संपवण्याचा प्रयत्न होता तिथे आदित्य शिंदेचा, परंतु पाटाने बॉलचा संपर्क झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. यानंतर आपण जर पाहिलं त्याचा सुपर हिटचा शेवटचा सामना जो नक्कीच आपल्या भेटीला येईल आणि हलक्या हाताने तिथे सन्मानपूर्वक विजय मिळवलाय. एक सिंगल घेतली आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरतोय कोळवन क्रिकेट क्लब कोळवन. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब पटकावलाय. 7 चेंडू मध्ये 16 धावा करणारा कमलेश पवार ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. आणि चांदे संघ आपण या आपला आयोजक कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय. एक चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखवला. ही स्पर्धा मोठी करण्यामध्ये तुमचं देखील चांगलं योगदान राहिलंय. त्यामुळे आयोजक कमिटीच्या वतीने हिंजवडी चषकाच्या निमित्ताने तुमचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तुमचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. चला मुळशी सम्राट कासरसाई संघ मित्रांनो 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. प्रताप अँड टीम त्वरित आपल्या क्षेत्ररक्षक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सजवा.